नमस्कार। आज आम्ही द्रोणागिरी ट्रॅकरचे 5 मेंबर रायगड जिल्ह्यातील पेन येथील मुंगोशी गावाजवळ, पेन तालुक्यापासून जवळजवळ 10 किलोमीटरवरती मुंगोशी गावाजवळ येऊन तिथून 850 फूट पायरी आम्ही चढून इथं या सांगशी किल्ल्यावरती आलेलो आहोत। मस्त वाटलं चढताना किल्ल्यावरती। हा चढण्यासाठी म्हणजे एकदम चांगला किल्ला आहे। आजची आमची आयडिया आहे, आमचे पेडणेकर ज्वेलर्सचे दीपक पेडणेकर यांची आयडिया आहे। दीपक, कशी काय तुला आयडिया सुचली या किल्ल्यावर येण्याची? बरेच दिवसापासून बघतो युट्यूब वरती सांगशी किल्ला, त्याच्यामुळे आमची इच्छा सगळ्यांची होते येण्याची। तर आज तो योग आला। आम्ही 5 मेंबर आहोत आणि मस्तपैकी आता ट्रॅकिंग झाली आमची। वरती टॉपला आम्ही आता सध्या आलेलो आहोत आणि खूप छान, एकदम बेस्ट। 15 मिनिटात वर चढलो आम्ही। हा दीपक, मी विचारतो तुम्हाला, तुम्ही पेडणेकर ज्वेलर्सचे मालक आहात, तुम्ही हे धंदा सोडून तुम्ही कसे काय इकडे येता? म्हणजे आज थर्सडे आहे, आज गुरुवारी दुकान बंद असते, त्याच्यामुळे आम्ही एन्जॉय करण्यासाठी सगळीकडे फिरत असतो दर गुरुवारी। अच्छा, म्हणजे मस्त वाटते का इकडे? एकदम मस्त। मी नंतर आमचे दुसरे मेंबर आहेत, आमचे राजेश ठाकूर। राजेश, कसं वाटतं तुम्हाला इथे? जय शिवराय, शिवसकाळ। आज आम्ही द्रोणागिरी ट्रेकर्सचे 5 मेंबर इकडं सांगशी किल्ला या गडावर आलेलो आहोत। पेनपासून जवळजवळ 8 किलोमीटरच्या अंतरावर हे गड आहे आणि मग इथे येताना आम्हाला खूप सारा मजा वाटली। ही आयडिया आमची टीमचे जे दीपक दादा पेडणेकर आहेत यांची आहे। त्यांना हा किल्ला सतत खुणावत होता। हे किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे थोडा रॉक पेच आहे आणि सुंदर असा, पावसात तर चांगला करण्यासारखा आहे। परंतु हा किल्ल्याचा इतिहास बघितला तर हा किल्ला निजामानी काहीतरी बांधलेला होता। त्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी हा किल्ला ताब्यात घेतला, परंतु त्यानंतर पोर्तुगीज या किल्ल्याला सतत अटॅक करत असल्या कारणाने हा किल्ला शेवटी सुलतानांनी, हा किल्ला आणि कर्नाला किल्ला हे सुलतानांनी पोर्तुगीजांना जवळजवळ विकून टाकले। पण सुंदर असा छोटा किल्ला असला तरी पाण्याचा मुबलक साठा इथं आहे। खूप सारे तले इथे म्हणजे खोदलेले आहेत आणि तले म्हणजे हौद इथे खोदलेले आहेत आणि आमचा ग्रुप खूप सुंदर आहे। त्या ग्रुप सोबत ट्रेक करताना आम्हाला खूपच मजा वाटते। जय शिवराय। राजेश, तुम्ही दुटी बघून तुम्ही कसं काय किल्ल्यावरती येता इकडे? एक सह्याद्रीमध्ये फिरत असताना एक आवड निर्माण होते आणि निसर्गाच्या प्रेमात पडल्यावर या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्याच लागतात। निसर्ग आपला मित्र झाला की सर्वच गोष्टी आल्या। जय शिवराय। धन्यवाद राजेश। मी आता आमचे शिवसेनेचे विभाग कक्ष प्रमुख रमेश म्हात्रे यांना विचारतो। तर रमेश, कसं वाटते म्हणजे आपण इकडे आता आलं सांगोशी किल्ल्यावरती, कसं वाटते तुम्हाला? अनुभव छान होता आज। हा, चढताना काही त्रास झाला का? नाही, अजिबात नाही। हा, नाही, मजा वाटली। मजा वाटली। आता तुम्ही नाश्ता करता का? हो, नाश्ता करतो। नाश्त्याला काय आणलं? नाश्ता चिवडा वगैरे आहे। अच्छा अच्छा अच्छा। हे बघा, आम्ही आता सर्वजण नाश्ता करतो। आम्ही आमचे 5वे मेंबर नारायण म्हात्रे यांना विचारतो। नारायण, का तुम्हाला चढताना त्रास झाला? नाही नाही, काय एवढा हे नाही। हा, नॉर्मल मध्ये आहे आणि पण वरती आल्यावर आनंद वाटला का आपल्या जवळचा किल्ला असताना आपण कधी इथं आलो नाही, आज आलो, आनंद वाटला मला। पण आपण जे द्रोणागिरी किल्ल्यावरती दररोज चढतो त्यापेक्षा मस्तच वाटलं ना? हो हो, काय प्रॉब्लेम? नवीन ना, काहीतरी नवीन आहे ना। धन्यवाद। आता मी गडावरती पोहोचलेलो। मैं तो चला जिधर चले रास्ता, मैं तो चला जिधर चले रास्ता। मुझे क्या खबर है कहाँ मेरी मंजिल, होगा कोई मेरा भी साथी, होगा कोई मेरा भी साथी। होगी कहीं तो मेरी भी महफिल, मैं तो चला जिधर चले रास्ता, मैं तो चला जिधर चले रास्ता। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हर हर
सह्याद्रीच्या डोंगराचा शोभे वाघ खरा, महाराष्ट्राच्या मातेला या शोभाचा आसरा. भगवा झेंडा भगवा झेंडा भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. मराठी माणूस शोभल खरा. भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. इथे पण आहे हे पाणी नाही हे साफ केलं हा रस्ता. मराठी मातीचा पुन्हा होऊ दे गाजा वाजा, जन्मा येईल शिव होईल युगाचा राजा. पुन्हा येईन पुन्हा येईन जिजाबाईन कडवा मरले करा. भगवा झेंडा भगवा झेंडा भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. मराठी माणूस शोभल खरा. भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. जीर राम जीर राम जीर राम जी जी जी, जीर राम जीर राम जीर राम जी 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 जी. संतांच्या झाली स्पर्शान श्रीमंत माती, ओल गर्वान तुझी मर्दानी फुलूत छाती. शिव जोशान शिव जोशान जय घोषान गरजू दे इथली धरा. इकडे फक्त बघा एकदा फोटो काढतो एकदा बघा. भगवा झेंडा भगवा झेंडा भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. मराठी माणूस शोभल खरा. भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा. दिनेश बरोबर आहे. ये दिनेश, हा तो इकडे टाक. ओके हा. आणि तो पाय तिथं घे, जिथून काढलास तिथं तो पाय घे, तिथं घे. जिथं काढलास तिथं ठेव. अरे ऐक ना, हा तो सरकवलं त्याला जवळ घे. हा येऊ दे ठेवून दे. इकडे नको इकडे नको येऊ. राईट साईड ये ये. चोरात बघ तुला बरोबर त्या सवय आहे ना एकदम. जा तिकडे त्याच साईडला जा, इथं उतरूच नको. जा जाऊ दे, जा चालत. जय शिवराय. जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया. हे आहेत पाण्याचे टाके. आता आम्ही या शिडीवरनं वरती जाणार आहोत. चला तर. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. शिवाजी.
जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, जय छत्रपती शिवाजी महाराज की, जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर हर, हर हर हर, हर हर हर,